हा रोशन बोल ना. संकेत कुठे आहेस? बाहेर आहे रे जरा. आपला अलिबाग ट्रिपचा प्लॅन होतोय. अलिबागला कोण कोण? 5वीची सर्व बॅच आहे आपली. प्लॅन ऑन आहे 2 दिवस अलिबाग. आणि ही ट्रिप माझ्यासाठी स्पेशल होणार आहे. ती का स्पेशल होणार आहे ती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगतो. पहिलं तर पोरांचा आता मेसेज आणि कॉल यायला लागलं. पहिले एकेकाला जाऊन पिक करता. एक काम कर, ती पुढंच घे, पायाच्या खाली ठेव बॅग, ती डिक्की पॅक. लेट्स गो. आफ्टर लॉंग प्लॅनिंग आमचा अलिबाग रोड ट्रिपचा प्लॅन ऑन होता. आणि ही ट्रिप माझ्यासाठी स्पेशल यासाठी होती कारण या ट्रिपमध्ये माझे 15 वर्ष जुनं मित्र होतं. आणि पुढचं 2 दिवस आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत अलिबाग आणि जाग्या करणार आहेत जुन्या आठवणी. तर अलिबाग जस्ट 100 किलोमीटरच आहे बदलापूरवरून. तर आम्हाला पोचता पोचता संध्याकाळ झालेली. तर ऑलमोस्ट 3 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही पोचलेलो नागावमध्ये, ज्या ठिकाणी आम्ही आमचा स्टे बुक केलेला. आणि मी तुम्हाला इंट्रोडक्शन नव्हता दिला, मी कोणासोबत आलोय ते. मी दीप्ती, रोशन, तृप्ती, मयुरेश, सुशांत आणि उज्ज्वला. तर हॉटेलमध्ये चेक इन करून आता टाइम झालेला जेवायचा. तर जेवायला आम्ही आलेलो अलिबाग सिटीमध्ये. काय काढणार आहे सुशांत? मावरा बघावं लागेल आधी काय ते. माझी इच्छा आहे पापलेट खायची. सुरमई, कोलबी खायची. हे 3 व्हेज आहेत. सुशांत कसं होतं जेवण? जेवण एकदम चांगलं होतं आणि रेंज पण ठीकठाक आहे, म्हणजे कॉस्टली नाही आहे. त्याच्यामुळे मेन टेस्ट आहे. हा, टेस्ट खूप चांगली आहे. म्हणजे टेस्टच्या हिशोबात वर्थ आहे. तर डेफिनेटली फ्लोरा ट्राय करू शकता अलिबागमध्ये असाल तुम्ही तर. जस्ट हॉटेलच्या समोरच CNG पंप आहे. तर रिफिल करून घेता CNG, म्हणजे आपल्याला उद्या फिरायला टेन्शन नाही बाई. फुल करून घ्या ना आता. देशमुख गुड मॉर्निंग फ्रॉम नागाव. तर हा बघा आपला हा असा रूम होता. आता थोडा सामान पसरला आहे. तर या साईडला एक बेड आहे, इथे वॉशरूम आहे आणि इथून व्ह्यू आहे बाहेरचा. 10:30 झालेत आणि चेकआउट करतोय आता आपला रूम. आणि काल मी एवढा काही केला नाही, फक्त आरामच केला कालचा दिवस. तर आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे, आज आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. तर आज आपल्याला जेवढं होतील तेवढं बीच आपण कव्हर करू. रूम चेकआउट करून आम्ही आमच्या आजच्या पहिल्या बीचकडे निघालेलो. पण त्याच्या आधी रस्त्यात आपण एक ठिकाणी नाश्ता केला. तर नाश्ता करून झाल्यावर आम्ही आमच्या आजच्या पहिल्या बीच मुरुडवर पोचलो. तर आजच्या सेकंड बीचवर आलो आम्ही काशीद बीचला. आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे पब्लिक नाही एवढी, तर बरं वाटतं जरा फिरायला पण. तर आम्ही नाश्ता थोडा लेट केला म्हणून भूक एवढी नाही लागली. बघू थोड्या वेळात पुढे जाऊन कुठंतरी जेवायला थांबू आपण. काशीद बीचवर एक डिफरंट वाईब होती. इथे प्रत्येकजण आपल्या माणसांसोबत चांगला टाईम स्पेंड करत होतं आणि त्यात आम्ही पण होतो. तर या ठिकाणी फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही आणखी काही बीचेस कव्हर केले.
तर जस्ट आता आम्ही किम बीचवर आहेत आणि भाई सनसेट होतोय समोर, एक नंबर. ट्रिपच्या एंडला एक चांगला सनसेट भेटला तर त्याच्यापेक्षा भारी गोष्ट नाही. काय आहे ते तरी मग पुढचे सीट बुक केले. चल ना भाई. नाही नको. हे सुशांतची फरमाईश होती, सनसेट घोडागाडी राईड विथ सनसेट व्ह्यू. चढशील घोड्यावर पण चढशील. Sometimes you just need a trip with your friends to restart your life.